बोला मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावांनो, हा व्हिडिओ आहे दुबईचा. मी दुबईला 9 वर्षापासून काम करतोय. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतोय की तुम्ही दुबईला कामाला या म्हणून. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. तर भावांनो बघा, दुबईला काम मिळतं, दुबईला लोक कामाला अजून पण येतात. आता आमचे काही माणसं होते ते भारतामध्ये गेले सुट्टीवरती, सुट्टी संपली, परत ते कामाला आलेत लोक. तर हा प्रश्न इथे वातावरण कसं आहे, तर भावांनो आम्हाला कसं आहे माहिती आहे का, आम्ही गरीब लोक आहे, आम्हाला वातावरणाची काहीच भीती नाही आहे. इथे काय चालू आहे काय नाही आम्हाला भीती नाही आहे या गोष्टीची. कारण की आम्ही इथं काही फिरायला नाही आलो. आमच्याकडे काही 10-12 एकर शेती नाही आहे, आमच्याकडे प्रॉपर्टी नाही आहे, तर आम्हाला काही भीती नाही आहे. आम्हाला कसं आहे, आम्हाला काम करावंच लागेल. मग आता काही भाऊ म्हणतात मग तुम्ही भारतामध्ये येऊनच काम करा ना, भारतामध्येच का तुम्ही काम करत नाही, का इथे का मरताय का तुम्ही, इथे का तुम्ही मेल्यावर का पैसे घेऊन जाणार आहे का, जीवन एकदाच मिळतं. तर पैसे सगळे नसतात, जीवनामध्ये सगळा पैसाच नसतो. तर भावांनो बघा, जीवनामध्ये पैसाच सगळ्यात महत्त्वाचा असतो. पैशामुळं बाप लेकाचे भांडणं होतात, सक्का भाऊचा वैरी असतो पैशामुळं. पैशामुळं जवळचे नाते, रक्ताचे नाते तुटल्या जातात. तर मला सगळ्यात इम्पॉर्टंट, मला सगळ्यात महत्त्वाचा पैसा आहे. कारण की मी भरपूर दिवस बघून इथपर्यंत आलेलो आहे आणि आता वातावरण खराब झालं म्हणून मी काही पळून येणार नाही आहे. कारण आता काही भाऊ म्हणतात की तुम्ही मग 9 वर्षापासून काहीच कमवलं नाही का. 9 वर्षापासून मी कमवलो, परंतु आमचे काही थोडे स्वप्न आहेत ना, ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी काही येत नाही आहे भारतामध्ये. आणि लवकरच माझं स्वप्न पूर्ण होईल आणि लवकरच येईल मी मुंबईला. पण काही भाऊ म्हणतात मग आम्हाला दुबईला काम आहे का. हो, दुबईला काम आहे. दुबईला लोक कामाला येतात, काही लोक सुट्टीवरती गेलते, परत ते सुट्टीवरनं परत काम चालू आहे, आमचं काम सुरू आहे. वातावरण कसं आहे काय आहे आम्हाला याचा काही फरक पडत नाही आहे. कारण की आमच्याकडं हाईच नाही आहे काय. आम्हाला इथं मेहनत करायची आहे आणि घरी पैसे आम्हाला वेळेवरती पाठवायचे आहेत. आता गेले एवढे वर्ष गेले, आणखी 5-6 महिने इथे थांबलो. 5-6 महिने जे काही पैसे माझे जमा झाले, जी काही कंपनीची ग्रॅज्युएटी मला मिळेल, मग ते घेऊनच काय भारतामध्ये मी करेल. भरपूर जण मला म्हणतात इथे काहीच नाही आहे, आता इकडे असं झालं, इकडे फलानं झालं, आता तुम्ही नका दुबईत राहू, तुम्ही परत या. बघा भावांनो, बोलणं सोपं असतं. सगळेजण म्हणतात, आमचे नातेवाईक म्हणतात, मित्र म्हणतात, आमचे घरचे म्हणतात की तुम्ही आता भारतामध्येच काम करा. मी भारतामध्ये येऊन काम करीन. पण जे लोक सांगतात ना, जर त्यांना जर बोललं का 1000 रुपये फोनपे कर, 1000 रुपये जीपेवरती कर, तर कोणी करणार नाही आहे. आपल्याला स्वतःलाच बघावं लागतं. विनाकारण कोणी पण काय म्हणणार, आपल्याला ते ऐकायचं नाही आहे. कारण की म्हणणारे भरपूर असतात. लोक कामाला येतात, इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे, लोक इकडे येतात, काम करतात. फिरणं थोडं कमी आहे, परंतु इकडे काम व्यवस्थित सुरू आहे. आम्हाला एवढं काही झालं, आम्हाला पगार वगैरे सगळी व्यवस्थित मिळते. आमचं काही ओव्हर टाईम असेल आम्हाला सगळं मिळतं. असं नाही की इकडे वातावरण खराब आहे म्हणून आमच्या पगारी थांबल्या किंवा आम्हाला कामच नाही आहे, आम्हाला रूममध्ये बसून ठेवलं आहे, आम्हाला पगार वगैरे देत नाही, असं काही नाही आहे. आमचं सगळं काही ते सध्या सुरळीत चालू आहे. तर भरपूर जण माझी काळजी घेतात, काळजीपोटी. तर त्यांना पण हेच सांगतो मी की सध्याच मी काही आता येत नाही आहे, मला यायला उशीर आहे. आता काही लोक फिरायला आलते, ते लोक गेले निघून. आता आम्ही काही तर फिरायला नाही आहे, आम्ही इथे आहो का, आम्ही इथे आहेत का. माझी जन्मभूमी भारत आहे आणि कर्मभूमी ही युवई आहे. तर एवढ्या लवकर मला सोडता येणार नाही. कारण की 9 वर्षापासून ह्या देशात राहिलो आहे, 9 वर्षापासून इथलं खाल्लं आहे, 9 वर्षापासून इथं पाणी पिलं आहे, 9 वर्षापासून हे सगळं माझ्या डोळ्यानं बघितलं आहे. तर असंच मला सोडून येऊ वाटत नाही आहे. कारण की काही भावना असतात त्या देशाप्रती, तर तशा माझ्या भावना आहेत आणि मला अजिबात म्हणजे हा देश सोडू वाटत नाही आहे. आता पैसेच सगळे, पैशामुळं सोडत नाही का, तर हो म्हणू शकता, पैशामुळं मी सोडू नाही शकत. आणि विमानं वगैरे सगळे चालू आहेत. थोडंफार विमानाच्या तिकिटामध्ये थोडी प्राईस वाढलेली आहे, थोडी माग तिकीट आहे. तर त्या तिकीटचा काही फरक पडत नाही आहे. परंतु विषय हाच आहे भावांनो, जे मी 9 वर्ष पहिलं भारतामध्ये काम केलं, जे 9 वर्षापासून मी दिवस बघितले, जे 9 वर्ष पहिलं मी काम केलं, आता पण मी जाऊन तिथेच काम करणं मला ते योग्य नाही. आणि मी भारतामध्ये येण्याचं टाळतो. परंतु मी येईल भारतामध्ये, कारण की जास्त दिवस भरपूर व्हिडिओमध्ये सांगतो मी की आता जास्त दिवस मी ते राहणार नाही आहे. कधी ना कधी तर हा दिवस सोडायचाच आहे. तर लवकरच येईल मी भारतामध्ये आणि तुम्हाला अपडेट देईलच. बाकी कोणाला कामाला वगैरे यायचं असेल तर काम वगैरे सुरू आहे, लोक येतात जातात, सगळं काही इकडे चालू आहे. पण फक्त कामगार येतो, जो गरीब आहे तोच येतो. ज्याच्याकडे जास्त पैसे, ज्याच्याकडे करोडोनं लाखोनं पैसे, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, ते लोक इकडे येत नाही. आमच्यासारखे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही, ते लोक येतात, काम करतात.
तर त्यांना काहीही फरक पडत नाही इकडे काय सुरू आहे आणि काय नाही. तर असतं मी लगेच बोलतो. मी काही असं लिहून वाचून कोणाचं ऐकून असं काही बोलत नाही. जे मला बोलायचं असतं मी ते बोलतो. तर भावना, जर हे तुम्हाला जर माझं पटलं असेल आणि जर तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर भावना कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाकी काही प्रश्न असेल तुमचे तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि सपोर्ट करा इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करून. तर ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.